नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉरच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, यूपीएससी ही देशातील अतिशय महत्त्वाची एक परीक्षा आहे. या परीक्षेच्या माध्यमातून IAS, IPS सारखी क्लास 1 ची आणि अतिशय क्रीम पोस्ट ज्याला आपण म्हणू शकतो अशा सारखी पदांची रिक्रुटमेंट जी आहे ती केली जाते. देशभरातून अनेक विद्यार्थी या यूपीएससीच्या परीक्षेसाठी प्रिपरेशन करत असतात. आता ही प्रिपरेशनच्या कॅटेगरीज देखील आपल्याला वेगवेगळ्या पाहायला मिळतील. याच्यामध्ये काही विद्यार्थी कॉलेज सांभाळत याची तयारी करू शकत असतात. काही विद्यार्थी फुल टाइम प्रिपरेशन करतात. काही विद्यार्थी असे असतात जे कुठेतरी जॉब करत असतात आणि त्यांना देखील याची तयारी करायची असते. काही गृहिणी असू शकतात ज्या घर सांभाळतात आणि पुन्हा उर्वरित कालावधीमध्ये त्यांना या एक्झामची तयारी करायची आहे. या सगळ्या ग्रुपचा, या सगळ्या कॅटेगरीचा विचार केला तर प्रत्येकाला मिळणारा वेळ वेगवेगळा आहे. प्रत्येकाचा अभ्यासाचा कालावधी वेगवेगळा आहे. मात्र परीक्षेचा आवाका खूप मोठा आहे आणि त्यामुळं प्रत्येकाचं प्लॅनिंग वेगवेगळं असणार आहे. प्रत्येकाची स्ट्रॅटेजी जी आहे ती वेगवेगळी ठेवावी लागणार आहे. तरच आपल्याला या परीक्षेमध्ये चांगलं यश आपण मिळवू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण जॉब करत नक्की यूपीएससीची तयारी कशी करता येईल या संदर्भातली संपूर्ण चर्चा जी आहे ती करणार आहोत. या चर्चेच्या माध्यमातून यूपीएससीची तयारी करत असताना जॉब सांभाळून आपण जर तयारी करत आहोत तर त्यासाठीचं प्लॅनिंग वेगळं काय गरजेचं आहे, स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे, कोणत्या गोष्टींवरती आपण भर द्यायला हवा, कोणत्या गोष्टींचा विचार आपल्या प्लॅनिंगमध्ये आपण करायला हवा, या संबंधीची संपूर्ण चर्चा आजच्या सेशनमध्ये आपण करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या सेशनला, जॉब करत यूपीएससीची तयारी. विद्यार्थी मित्रांनो, या सेशनच्या सुरुवातीलाच अतिशय महत्त्वाच्या गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागेल की जॉब करत यश मिळवणं नक्की शक्य आहे का. यूपीएससी सारखी एवढी मोठी परीक्षा आहे, यूपीएससीचा आवाका एवढा मोठा आहे आणि मग एवढे फुल टाइम स्टडी करणारे विद्यार्थी असताना जॉब करत या परीक्षेमध्ये यश मिळवणं शक्य आहे का. तर या प्रश्नाचं उत्तर हे तुमच्याकडेच आहे. जर तुम्हाला स्वतःला जर कॉन्फिडन्स असेल, तुम्हाला स्वतःला जर वाटत असेल की मला जो मिळणारा कालावधी आहे, माझा आतापर्यंतचा अभ्यास, आतापर्यंतची माझी पार्श्वभूमी बघता आणि एकंदरीत या परीक्षेचं स्वरूप लक्षात घेता ही परीक्षा मी नक्कीच पास करू शकतो आणि मला हवी असणारी ड्रीम पोस्ट मी मिळवू शकतो, तर विद्यार्थी मित्रांनो नक्कीच तुम्ही याच्यामध्ये यश मिळवू शकता. कारण जोपर्यंत तुम्हाला स्वतःला रिअलाइज होत नाही, जोपर्यंत स्वतःला कॉन्फिडन्स येत नाही, तोपर्यंत आपण कोणतीच परीक्षा पास करू शकणार नाही. अगदी आपल्या शाळेतली जरी परीक्षा आपण घेतली तरी त्याच्यामध्ये तेच होतं. ज्यावेळेस पेपर समोर येतो तो पेपर खूप अवघड वाटत असतो, मात्र ज्या वेळेस तो पेपर आपण सोडवायला घेतो त्यावेळेस आपल्याला काही गोष्टी सुचत जातात आणि नक्कीच आपण त्या पेपरमध्ये चांगलं यश संपादन करत होतो. या परीक्षेच्या बाबतीत देखील तसंच आहे. जोपर्यंत आपल्याला भीती आहे तोपर्यंत आपले पाय डगमगणार आहेत. मात्र ज्या दिवशी आपण कॉन्फिडंटली सांगू शकू की नक्कीच मी या परीक्षेमध्ये यश मिळवू शकेल, तर हो, नक्कीच आपण या परीक्षेमध्ये यश मिळवू शकता. याबरोबरच काही अशी उदाहरणं देखील आपल्याला पाहता येतील की असे काही कॅन्डिडेट आजपर्यंत होऊन गेलेले आहेत जे कुठंतरी गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये, कुठेतरी प्रायव्हेट सेक्टरमध्ये किंवा कुठंतरी आपल्याच घरचा बिझनेस सांभाळत त्यांनी तयारी केली. काही गृहिणी अशा होत्या ज्यांनी संपूर्ण घर सांभाळत अगदी मिळणारा मोजका वेळ जो होता त्या मोजक्या वेळेत त्याचं युटिलायझेशन प्रॉपर केलं आणि त्यांनी या परीक्षेमध्ये यश मिळवलेलं आहे. अहो, एकच काय, तर काही विद्यार्थी आपल्याकडे असे असतात जे IRS झालेले असतात, IPS झालेले असतात, ते ट्रेनिंगमध्ये असतात आणि त्या ट्रेनिंगमध्ये त्यांना मिळणारा कालावधी खूप कमी असतो, मात्र तरी सुद्धा ते मुख्य परीक्षा त्या कालावधीमध्ये देतात, इंटरव्ह्यूला अपिअर होतात आणि पुन्हा IAS बनतात. अशी देखील अनेक उदाहरणं आहेत. या उदाहरणांवरूनच आपल्याला लक्षात येईल की हो, जॉब करत करत मला हे यश मिळवणं शक्य आहे. आता एकदा आपल्या मनाशी ठाम झालं की हे यश मी मिळवू शकतो, मला नक्कीच याच्यामध्ये यश मिळेल, की आपल्याला मग पुढचा विचार करता येईल, पुढची पायरी काय आहे. तर याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला अभ्यासक्रम पाहावा लागेल. या परीक्षेचा आवाका आपल्याला लक्षात घेता येईल की किती आवाका या परीक्षेचा आहे, या परीक्षेचं स्वरूप कशा प्रकारचं आहे, मला तयारी कशा प्रकारची करावी लागणार आहे. हा अभ्यासक्रम पाहिल्यासोबत आपल्याला याची पूर्ण तयारी करावी लागण्यासाठी लागणारा जो काय कालावधी आहे, या तयारीसाठीचा वेळ किती आपल्याला लागू शकतो याचा अंदाज आपल्याला घ्यावा लागेल. आता हा अंदाज घेत असताना हा व्यक्तीनुसार यातला लागणारा वेळ बदलू शकतो.
काही विद्यार्थी असे असू शकतात की जे पूर्वी युपीएससीची तयारी करत होते, मात्र जॉब लागल्यामुळं त्यांनी ते स्किप केलेलं आहे आणि पुन्हा त्यांना आता तयारी स्टार्ट करायची आहे. तर त्यांचं बेसिक खूप चांगलं झालेलं असू शकतं, काही विषयांचं ऑलरेडी त्यांना नॉलेज असू शकतं, तर त्यांना लागणारा वेळ कमी लागणार आहे. काही विद्यार्थी असे असू शकतात की जे अगदीच नवखे आहेत, त्यांनी जस्ट डिसाईड केलेलं आहे की मला आता युपीएससीची परीक्षा द्यायची आहे आणि ही परीक्षा मला पास करायची आहे, तर त्यांना लागणारा वेळ तुलनेत अधिक लागू शकतो. काही गृहिणी असू शकतात ज्या जॉब देखील करतात आणि घर देखील सांभाळतात, तर त्यांना मिळणारा वेळ खूप कमी आहे आणि त्यामुळं हा अभ्यासक्रम जो आहे तो पूर्ण करण्यासाठी लागणारा कालावधी जो आहे तो त्यांना अधिकचा लागू शकतो. त्यामुळं सुरुवातीला आपल्याला हा अभ्यासक्रम समजून घ्यायचा आहे आणि हा अभ्यासक्रम आपण किती कालावधीमध्ये पूर्ण करू शकतो याचा एक अंदाज आपण घेणं आवश्यक आहे. आता एकदा आपल्याला हा अंदाज आला की आपण काय करायचं आहे, तर आपलं परीक्षेचं टार्गेट ठरवायचं आहे. परीक्षेचं टार्गेट ठरवायचं म्हणजे नक्की काय करायचं आहे, तर आपण कोणत्या वर्षीची परीक्षा नक्की दिली पाहिजे यासाठीचं टार्गेट आपण ठरवायचं आहे. आता आपल्याला एकदा लक्षात आलं की हा अभ्यासक्रम आहे आणि या अभ्यासक्रमासाठी मला एवढा कालावधी लागू शकतो आणि मग एवढा कालावधी लागू शकतो, तर त्याच कालावधीतला अनुषंगून एकतर 2024, 2025 किंवा 2026 यापैकी कोणतं तरी एक टार्गेट आपलं असू शकतं. आता हे टार्गेट ठरवत असताना आपण खूप अलीकडचं देखील टार्गेट ठरवायचं नाहीये किंवा आपल्याला कमी कालावधी लागतोय म्हणून खूप लांबवरचं देखील टार्गेट आपण ठरवून चालणार नाही. तर एक त्यात दोन्हीचा एक मध्य जो आहे तो आपण काढला पाहिजे आणि तशा पद्धतीचं टार्गेट आपण ठरवलं पाहिजे. एखाद्या विद्यार्थ्याला वाटू शकतं की हा माझ्याकडे 2024चा अटेम्प्ट देण्यासाठी मी जर 2024चं टार्गेट ठेवलं तर नक्कीच माझा त्यातला 70-80% अभ्यासक्रम किंवा 50-60% अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकतो. एखादा विद्यार्थी असा असेल ज्याला वाटू शकतं की मी 2026 पर्यंत माझा अभ्यासक्रम पूर्ण करू शकतो. मात्र जर 2024चा अटेम्प्ट देण्यासाठी त्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या कंडिशन लक्षात न घेता ते टार्गेट मला सहज शक्य आहे म्हणून ठरवलं, तर मात्र ती घाई गडबड देखील होऊ शकते आणि 2026चं टार्गेट ते अतिशय लांबवरचं टार्गेट ठेवल्यामुळं मधला बराचसा काळ जाणार आहे, तर त्याच्या अभ्यासामध्ये सातत्य राहणं थोडं अवघड होऊ शकतं. त्यामुळे या दोन्हीचा सुवर्ण मध्य साधून आपण 2025 सारखं टार्गेट एखादं ठरवू शकतो आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या अभ्यासाची वाटचाल जी आहे ती तिथे सुरू होऊ शकते. आणि त्यामुळं अभ्यासक्रम त्यासाठी लागणारा कालावधी विचारात घेऊन आपण स्वतःचं एक टार्गेट ठरवलं पाहिजे की मी कोणत्या वर्षी एक्झाम देणार आहे आणि त्या टार्गेटनुसार मग आपल्याला पुढचे सगळे प्लॅनिंग जे आहे ते करायचे आहेत. त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला अभ्यासाचं नियोजन करायचं आहे. आता अभ्यासाचं नियोजन नक्की करायचं कसं, तर अभ्यासाचं नियोजन करत असताना आपण अभ्यासक्रम पाहिलेला आहे, परीक्षा समजून घेतलेली आहे, यानंतर आपल्याकडे असणारा कालावधी जो आहे तो देखील आपण लक्षात घेतलेला आहे. आता आपण जॉब करतो, जॉब करत असताना आपला 8 ते 10 तासांचा कालावधी या सगळ्या प्रोसेसमध्ये जात असतो. आपलं डेली जे रुटीन आहे त्याच्यातलं झोप असेल, जेवण असेल, यासारखा कालावधी देखील आपल्याला द्यावा लागतो. यानंतर जो उर्वरित कालावधी आहे, या उर्वरित कालावधीमध्ये आपल्याला कशा प्रकारे अभ्यास करायचा आहे हे आपण डिसाईड केलं पाहिजे. आता हे अभ्यासक्रम किंवा अभ्यासाचं नियोजन करत असताना आपल्याला जीएसचा अभ्यास करायचा आहे, ऑप्शनलचा अभ्यास करायचा आहे, त्याचबरोबर एसएचा अभ्यास करायचा आहे. आता काही नवीन विद्यार्थी असतील तर त्यांना आधी फाउंडेशन करावं लागेल, म्हणजेच एनसीईआरटीची पुस्तकं वाचावी लागतील. तर त्याचा विचार त्यांना करावा लागेल की माझी एनसीईआरटीची पुस्तकं किती दिवसात संपतील. एनसीईआरटीची पुस्तकं झाल्यानंतर आपल्याला जीएसचा अभ्यास करायचा आहे. मग जीएसचा अभ्यासामध्ये जीएस 1, 2, 3 आणि 4 असे 4 सब्जेक्ट आपल्याकडे आहेत आणि मग या चारही पेपरमध्ये अंतर्भूत असणारे जे काही विषय आहेत या विषयांसाठी आपण कसा वेळ द्यायचा आहे. मग जीएस आणि ऑप्शनल याचं मॅनेजमेंट कसं करायचं आहे, त्याच्यामध्ये 3 दिवस जीएस 3 दिवस ऑप्शनल की आपल्याकडे असणारा कालावधी त्याच्यामुळे मध्ये अर्धा वेळ जीएस अर्धा वेळ ऑप्शनल करायचा आहे, हे आपल्याला ठरवावं लागेल. यानंतर एसएची तयारी आपण वीकली करणार आहोत, 15 दिवसांनी करणार आहोत की मंथली करणार आहोत. डेली आपल्याला करंट अफेअरची देखील तयारी करायची आहे. मग हे करंट अफेअरची तयारीसाठी आपल्याला किती वेळ द्यावा लागणार आहे, न्यूजपेपर रिडिंग कसं करावं लागणार आहे,
या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण स्वतःचं एक अभ्यासाचं नियोजन केलं पाहिजे. हे नियोजन कसं असावं तर डे 1 पासून आपलं जे काय टार्गेट आहे या टार्गेट पर्यंतचं नियोजन आपलं असावं. आणि मग हे नियोजन करत असताना मुख्य परीक्षेचं नियोजन, त्यानंतर येणारी पूर्व परीक्षा जी आहे त्या पूर्व परीक्षेचं नियोजन, पूर्व परीक्षेसाठी लागणारा कालावधी, त्याबरोबर पुन्हा मेन्ससाठी असणारा कालावधी, या सगळ्या गोष्टींची शक्यता डोक्यामध्ये ठेवून आपण अभ्यासाचं नियोजन करावं आणि आपल्या या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपला जो रोडमॅप आहे तो या नियोजनाच्या माध्यमातून तयार होईल. आता अभ्यासाचं नियोजन एकदा झालं की आपल्या डोळ्यासमोर संपूर्ण आराखडा असेल की माझा ऑप्शनल कधीपर्यंत कंप्लीट होणार, माझा जीएस कधीपर्यंत कंप्लीट होणार, एसए साठी मला किती वेळ लागणार आहे, आणि या सगळ्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर असतील आणि त्याला अनुसरून आपल्याला आपले टार्गेट जे आहेत ते हळूहळू पूर्ण करत आपल्या ध्येयापर्यंत आपल्याला पोहोचता येईल. आता एकदा प्लॅनिंग झालं, नियोजन झालं की पुढची गोष्ट येते की आपलं डेली रुटीन आपल्याला ठरवलं पाहिजे. डेली रुटीन आपल्या जॉब प्रोफाईल अनुसार असणार आहे. प्रत्येकाची जॉबची कंडिशन वेगळी असते. काही जॉब अतिशय शारीरिक कष्टाचे असू शकतात, काही जॉब खूप इझी असू शकतात जिथं आपल्याला फक्त मेंटली काम करायचं आहे, मात्र जॉबवरून आलो तरी देखील आपण ताजेतवाने असू शकतो. काही मुलं पार्ट टाइम जॉब करणारे देखील असू शकतात. काहींना जॉबसाठी खूप ट्रॅव्हलिंग करावं लागत असू शकतो. या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण आपलं डेली रुटीन ठरवलं पाहिजे. या डेली रुटीन मध्ये काय ठरवायचं आहे तर सकाळी आपण उठणार किती वाजता, आणि मग सकाळी उठल्यानंतर जॉबला जाण्यापूर्वी आपल्याकडे काही टाइम शिल्लक आहे का जो आपण युटिलाइज करू शकतो का. त्याचबरोबर जॉबवरून आल्यानंतर आपल्याकडे किती टाइम शिल्लक राहू शकतो, या सगळ्या टाइमचा जो आराखडा आहे तो आपण तयार केला पाहिजे. याबरोबर डेली रुटीन ठरवत असताना आपण उठणार किती वाजता, उठल्यापासून ते सगळं आवरणे, आपल्या डेली शेड्यूल मधला कोणता विषय आपण कधी वाचायचा आहे, जॉबला जाण्यासाठी आपण किती वाजता निघणार आहोत, किती वाजेपर्यंत आपण येऊ शकतो, आल्यानंतर थोडं रेस्ट घेणं, थोडा वेळ स्वतःसाठी देणं, त्यानंतर पुन्हा आपण अभ्यासासाठी प्रिपेअर होणं, रात्रीचं जेवण असेल किंवा ज्या काय ऍक्टिव्हिटीज आहेत या सगळ्या ऍक्टिव्हिटीजचा विचार करून आपल्याकडे रिमेनिंग टाइम जो आहे याचा विचार आपण करायचा आहे. आणि मग या रिमेनिंग टाइम नुसार आपण आपल्या जॉब आणि आपला अभ्यास याचं नियोजन व्यवस्थितरित्या करू शकतो. याच्यामध्ये पण काही शारीरिक कष्टाचे जॉब असतील जिथं किंवा ट्रॅव्हलिंगमुळे आपण खूपच थकून जाणार असू, आपला अभ्यास आल्यानंतर होणार नसेल, तर आपण सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि सकाळी लवकर उठून संपूर्ण आपला अभ्यासक्रम जो आहे, जे काय आपलं दिवसाचं टार्गेट आहे ते पूर्ण केलं पाहिजे. जर असे जॉब असतील की जिथं आपल्याला सकाळी खूप लवकर जायला लागतं आहे मात्र आपण दुपारी 4 पर्यंत येतो, तर आल्यानंतर आपण थोडं रेस्ट करू शकतो आणि उर्वरित 12-12:30 पर्यंतचं जे काही टाइम टेबल आहे त्याच्यामध्ये आपण खूप चांगल्या प्रकारे 5-6 तास चांगल्या प्रकारे देऊ शकतो. आणि तशा प्रकारे आपल्याला स्वतःचं डेली रुटीन ठरवावं लागेल. आठवड्याच्या सुट्टीचं युटिलायझेशन कशा प्रकारे आपण करू शकतो हे आपल्याला ठरवावं लागेल आणि त्यातून आपण जे प्लॅनिंग केलेलं आहे अभ्यासाचं ते प्लॅनिंग कंप्लीट करत करत आपल्याला पुढे जावं लागेल. यानंतर एक महत्वाचा पॉइंट याच्यामध्ये येतो ते म्हणजे स्वतःची स्ट्रॅटेजी ठरवणं. आता ही स्ट्रॅटेजी, जसं प्रत्येकाचं रुटीन वेगवेगळं असतं, प्रत्येकाचं जॉब प्रोफाईल वेगवेगळं असतं, प्रत्येकाचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड वेगवेगळं असतं, तशाच प्रकारे ही स्ट्रॅटेजी देखील व्यक्तिपरत्वे वेगवेगळी असू शकते. आता ही स्ट्रॅटेजी ठरवत असताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टीचा विचार करायचा आहे ते देखील थोडक्यात पाहूया. ही स्ट्रॅटेजी ठरवत असताना आपण काय करायचं आहे तर मुख्य परीक्षेपासून आपल्याला अभ्यास सुरुवात करायची आहे, त्यामुळे आपण मुख्य परीक्षा हे टार्गेट असलं पाहिजे. याचबरोबर आपण संदर्भ साहित्याची निवड, अभ्यासक्रमातील महत्वाच्या घटकांवरचा फोकस, रिव्हिजन, मूल्यमापन आणि योग्य मार्गदर्शन हे सगळे घटक लक्षात घेऊन आपण स्वतःची पर्सनल स्वरूपातली स्ट्रॅटेजी जी आहे ती तयार केली पाहिजे. आता हे जे घटक आहे या घटकांची आपण विस्तृत माहिती घेणार आहोत की या घटकांचा नक्की विचार कशा पद्धतीने व्हायला हवा, की जी काय आपण स्वतःची स्ट्रॅटेजी तयार करणार आहोत. अभ्यासाची एक प्लॅनिंग बरोबरच अभ्यासाच्या संदर्भातली एक रणनीती असते, ती रणनीती आपण कशा प्रकारे असली पाहिजे आणि त्यामध्ये या घटकांचा विचार आपण कशा प्रकारे करू शकतो याचा एक आढावा आपण वेगवेगळ्या घटकांद्वारे घेऊयात. याच्यामध्ये मुख्य परीक्षेपासून अभ्यासाला सुरुवात. आता मुख्य परीक्षेपासूनच अभ्यासाला सुरुवात का करायची आहे
तर याच्यामध्ये आपण मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम जर पाहिला तर मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रमाचा आवाका खूप मोठा आहे. याच्यामध्ये 4 GS चे पेपर आहेत, 2 ऑप्शनलचे पेपर आहेत, याचबरोबर आपल्याला एसेचा पेपर देखील आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला या मुख्य परीक्षेचा आवाका जर पाहिला तर खूप मोठा आवाका जो आहे तो आपल्याला याच्यामध्ये असलेला दिसून येतो. जवळपास 1750 मार्क्स जे आहेत, या 1750 मार्कांसाठी आपल्याला ही मुख्य परीक्षेची तयारी करायची आहे. आपण जीएसचा विचार केला तर जीएस मध्ये जवळपास 13 विषय इन्क्लूड होतात, ज्याची तयारी आपल्याला याच्यामध्ये करायची असते. आणि मग एवढी मोठी तयारी करत असताना जर आपण मुख्य परीक्षेपासून सुरुवात केली तर नक्कीच खूप मोठा स्पॅन जो आहे तो आपला कव्हर होतो. त्याच्यामध्ये आपला कॉन्फिडन्स खूप बूस्ट होतो आणि पूर्व परीक्षेला आपल्याला याच्यातलेच काही विषय अभ्यासायचे आहेत. त्याच्यामुळं पूर्व परीक्षेमध्ये सक्सेस होण्याचा आपला रेशिओ जो आहे, सक्सेस होण्याचे जे काही चान्सेस आहेत ते नक्कीच वाढणार आहेत. पुन्हा पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर मुख्य परीक्षेसाठी आपल्याला जो कालावधी मिळणार आहे त्याच्यामध्ये आपण रिव्हिजन आणि आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस एवढाच फक्त टास्क आपल्यासाठी राहू शकतो आणि त्यातूनही आपली मुख्य परीक्षेची पुन्हा तयारी खूप चांगल्या प्रकारे होऊ शकते आणि मुख्य परीक्षेमध्ये सक्सेस होण्याचं प्रमाण जे आहे ते आपलं खूप जास्त प्रमाणात वाढू शकतं. त्यानंतर आपल्याला इंटरव्ह्यूची तयारी आणि आपलं सिलेक्शन जे आहे या सगळ्या प्रोसेसमध्ये खूप लवकर होण्याचे चान्सेस जे आहेत ते वाढू शकतात जर आपण मुख्य परीक्षेपासून अभ्यासाची तयारी केली. बऱ्याचदा असं होतं, एक्झामचा फॉर्म सुटतो, मुलं फॉर्म भरतात, पूर्व परीक्षेची तयारी 4 महिने करतात, पूर्व परीक्षा फेल होतात, पुन्हा मग मुख्य परीक्षेकडे वळतात, थोडा ऑप्शनल थोडं जीएस करतात, त्याच्यामध्ये पण युनिफॉर्मिटी नसते, पुन्हा मग 4-5 महिने गेले की पुन्हा मग प्रिलिमच्या तयारीला लागतात आणि अशा प्रकारे या चक्रामध्ये ते अडकून पडतात. त्यामुळं ही सुरुवात करत असतानाच आधी मुख्य परीक्षेची तयारी करून ठेवा. नंतर आपण पूर्व परीक्षेची ज्यावेळेस नोटिफिकेशन येईल त्यानंतर 3 ते 4 महिने अगोदर पूर्व परीक्षेची तयारी करू शकतो आणि मुळात मुख्य परीक्षेचा अभ्यास झाल्यामुळं पूर्व परीक्षेचं बर्डन आपल्याला फार राहणार नाही. त्यावेळेस आपल्याला थोडी स्ट्रॅटेजी वेगळी अवलंबावी लागेल. त्यावेळेस आपण एमसीक्यूची प्रॅक्टिस आणि रिव्हिजन थोड्या फॅक्ट्सवरती फोकस करून नक्कीच पूर्व परीक्षेमध्ये चांगलं यश मिळवू शकतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, मुख्य परीक्षेपासून आपल्या अभ्यासाची सुरुवात केली पाहिजे. आपलं प्लॅनिंग जे आहे ते आपण करत असताना मुख्य परीक्षेपासूनच करणार आहोत आणि ही मुख्य परीक्षेपासून आपल्या तयारीला सुरुवात करणार आहोत. यानंतर दुसरा खूप महत्वाचा मुद्दा आहे संदर्भ साहित्यांची निवड. संदर्भ साहित्य हा असा टॉपिक आहे की ज्याच्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांचं किंवा बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं खूप कन्फ्युजन असतं. आता आपण जर मार्केटमध्ये एखाद्या झेरॉक्स सेंटरमध्ये गेलो तर युपीएससीच्या संदर्भामध्ये प्रत्येक क्लासेसच्या असंख्य नोट्स असलेल्या आपल्याला दिसून येतात. याचबरोबर अशी काही संदर्भ साहित्य आहेत जी वेगवेगळ्या लेखकांनी लिहिलेली आहेत आणि ती देखील खूप अवेलेबल आहेत. आता जर आधुनिक भारताचा इतिहास म्हटलं तर त्यावरती जवळपास 100हून अधिक पुस्तकं आपल्याला मिळू शकतात. इंडियन पॉलिटी जर म्हटलं तर त्याच्यावरती आपल्याला अनेक पुस्तकं असलेली दिसून येतात. इंडियन जॉग्राफी आहे, वर्ल्ड जॉग्राफी आहे, वर्ल्ड हिस्ट्री आहे. प्रत्येक विषयावरची असंख्य पुस्तकं आपल्याला दिसतात. असंख्य क्लासेसच्या नोट्स आहेत, हँड रिटन नोट्स आहेत, टॉपरच्या नोट्स आहेत. अरे मग ह्याच्यातून उचलायचं नक्की काय आहे, हे खूप मोठं कन्फ्युजन असतं. आणि यासाठी आपण काय केलं पाहिजे की मार्केटमध्ये जे पुस्तकं अवेलेबल आहेत, जे संदर्भ साहित्य अवेलेबल आहे त्यातून स्पेसिफिक निवडक संदर्भ साहित्य जे आपल्या अभ्यासक्रमाचे घटक ज्यातून कव्हर होतील, ज्या पुस्तकातून सखोल माहिती आपल्याला मिळेल आणि जे पुस्तक ट्रस्टेड असेल, ज्याच्यावरती आपण डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो, असंच पुस्तक आपण निवडलं पाहिजे. हे संदर्भ साहित्य एकदा निवडल्यानंतर आपला त्याच्यावरती 100% विश्वास असला पाहिजे. नाहीतर ते अर्ध पुस्तक आपण वाचतो आणि एखादा मित्र येऊन सांगतो की यापेक्षा दुसरं पुस्तक खूप चांगलं आहे, शॉर्ट आहे, रिव्हिजनला चांगलं आहे, त्यामुळे आपण ते अर्ध पुस्तक तिथंच ठेवतो. पुन्हा नवीन जे काही संदर्भ साहित्य सांगितलेलं असतं ते घेतो, ते पहिल्यापासून वाचायला सुरुवात करतो. पुन्हा तिसरा मित्र सांगतो की कोणती तरी नोट नवीन बाजारात आलेली आहे, ती जर तुम्ही वाचली तर ते खूप एक 8 दिवसामध्ये तुझा सब्जेक्ट होऊन जाईल. पुन्हा आपण ती नोट घेतो आणि यातून काय होतं की एक विषय आपला पूर्ण तर होतच नाही, मात्र एकाच विषयासाठी आपला अधिक कालावधी लागू शकतो. पुन्हा ज्यावेळेस या विषयाची रिव्हिजन आपल्याला करायची आहे तर नक्की ती रिव्हिजन आपण कशातून करणार आहोत, हा देखील खूप मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. त्यामुळं हे संदर्भ साहित्य निवडत असताना स्पेसिफिक काही ठराविक पुस्तक आपल्याला निवडायचे आहे.
ही पुस्तकं निवडत असताना आपल्या मार्गदर्शकांचा सल्ला घ्या, त्यांच्याशी डिस्कस करा आणि त्यानंतरच आपण हे संदर्भ साहित्य जे आहे ते निवडलं पाहिजे. त्यामुळं हा महत्वाचा मुद्दा आहे की संदर्भ साहित्याची निवड, ते संदर्भ साहित्य ठराविक असावेत आणि आपल्याला त्याची वारंवार रिव्हिजन करता यावी अशा स्वरूपाचे असावे. यानंतर अभ्यासक्रमातील महत्वाच्या घटकांवर फोकस. विद्यार्थी मित्रांनो, आपण जॉब करत अभ्यासाची तयारी करणार आहोत, जॉब करत युपीएससीचे वेगवेगळे विषय अभ्यासणार आहोत. आता मी जसं सांगितलं की जीएस ला जवळपास 13 विषयांचा अभ्यास करायचा आहे. मात्र इथं आपण घाबरून न जाता आपण जर या अभ्यासक्रमाचं अनालिसिस केलं, यासोबत पीवायक्यू अनालिसिस केलं, तर आपल्या लक्षात येईल की ठराविक टॉपिक असे असतात की ज्यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात. दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे टॉपिक तोच राहतो, मात्र प्रश्नाचं स्वरूप बदलत असतं आणि त्याच घटकांची तयारी जर आपण अधिक चांगल्या प्रकारे केली तर नक्कीच आपल्याला कमी कालावधीमध्ये खूप चांगली तयारी आपली होऊ शकते. आणि त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर महत्वाच्या घटकांवर फोकस करायचा आहे. आता हे महत्वाचे घटक आपल्याला कसे कळतील तर त्यासाठी सुरुवातीलाच आपण पीवायक्यूचं अनालिसिस केलं पाहिजे. उदाहरण जर घ्यायचं झालं तर GS2 पेपरमध्ये इंडियन पॉलिटीचा सेक्शन आपण पाहिला तर नागरिकत्व या चॅप्टरचा विचार केला तर अलीकडच्या काळामध्ये त्याच्यावरती प्रश्नच नाहीये, हार्डली एखादा प्रश्न त्याच्यावरती दिसेल. मात्र दुसरीकडे आपण फेडरलिझम पाहिलं, दुसरीकडे आपण जर फंडामेंटल राईट्स पाहिले तर याच्यावरती आपल्याला प्रश्न आलेले दिसून येतात. ज्युडिशियरी पाहिलं त्याच्यावरती आपल्याला प्रश्न दिसतात. आणि त्यामुळं हे टॉपिकचं आपण अधिक चांगल्या प्रकारे केले तर आपल्याला निश्चित चांगले मार्क्स मिळू शकतात. आणि असे काही टॉपिक आहेत की ज्याच्याकडे आपण थोडंसं दुर्लक्ष करू शकतो, जे फक्त आपण थोडेसे वाचून घेतले, मात्र अधिकचा फोकस जो आहे तो महत्वाच्या टॉपिकवरती आपल्याला देता येईल. आणि मुळातच आपल्याकडे वेळ कमी आहे, त्या वेळेचं चांगल्या प्रकारे युटिलायझेशन करायचं असेल तर आपल्याला स्पेसिफिक अभ्यास करावा लागेल आणि त्यासाठी महत्वाच्या घटकांवरती आपल्याला फोकस करावा लागेल. त्यामुळं जॉब करत तयारी करत असताना हा टॉपिक जो आहे किंवा हा घटक आपल्या स्ट्रॅटेजीच्या अनुषंगाने खूप महत्वाचा ठरतो. यानंतर रिव्हिजन हा एक इंटिग्रल पार्ट असला पाहिजे आपल्या अभ्यासाच्या रुटीन मधला, कारण आपल्याला वेगवेगळे विषय अभ्यासायचे आहेत, वेगवेगळ्या विषयांची आपण वेगवेगळ्या प्रकारे तयारी करतो, त्याच्या नोट्स काढत असतो. एक विषय संपवला की आपण पुढच्या विषयाकडे जाणार आहोत, पुढचा विषय संपला की अजून तिसऱ्या विषयाकडे जाणार आहोत. मात्र जर आपण रिव्हिजन केली नाही तर आपण आतापर्यंत जो काय अभ्यास करतो आहोत या अभ्यासाचा फायदा होत नाही. 15 दिवसानंतर, महिन्यानंतर, 2 महिन्यानंतर आपल्याला त्या विषयामध्ये काहीच आठवणार नाही. ते पुस्तक जर 2 महिन्यानंतर आपण ओपन केलं तर पुन्हा आपल्याला वाटेल की मी नव्याने पुन्हा वाचतोय, नव्याने मला सगळं समजतंय, मी पहिल्यांदा जे वाचलं होतं, समजून घेतलं होतं ते मला काहीच आठवत नाहीये. आणि त्यामुळं आपल्याकडे टाइम कमी आहे आणि त्यामध्ये जर आपण रिव्हिजन नाही केली तर पुन्हा आपल्याला वारंवार या विषयांच्या तयारीसाठी वेळ द्यावा लागू शकतो. त्यामुळे आपण आपल्या डेली रुटीनमध्ये किंवा आठवड्याच्या रुटीनमध्ये एक स्पेसिफिक टाइम काढला पाहिजे आणि त्याच्यामध्ये ही रिव्हिजन आपली वेळोवेळी झाली पाहिजे, तरच हा सगळा अभ्यासक्रम आपला पक्का होऊ शकतो आणि त्याचा निश्चित आपल्याला फायदा होऊ शकतो. यानंतर महत्वाचा टॉपिक म्हणजे आहे मूल्यमापन. मूल्यमापन हे आपल्याला आपली स्टेज दाखवून देतं, आपल्या अभ्यासाची प्रोग्रेस दाखवून देतं, आपण कुठे चुकतो आहोत आणि आपल्याला कुठे इम्प्रूव्हमेंट करायचं आहे हे सांगणारा आरसा म्हणजे मूल्यमापन. आपण फक्त वाचत गेलो, आपण फक्त रिव्हिजन करत गेलो तर आपला अभ्यास होईल हा चुकीचा भ्रम आहे. जोपर्यंत आपण सेल्फ इव्हॅल्युएशन करणार नाही तोपर्यंत आपण कुठे आहोत, आपलं काय चुकतं आहे, आपल्याला काय चेंजेस करावे लागतील, काय इम्प्रूव्हमेंट करावे लागतील हे आपल्याला लक्षात येणार नाही. आणि त्या पद्धतीने आपला अभ्यास जर आपण एखाद्या चुकीच्या डायरेक्शनने जात आहोत आणि मूल्यमापनच वेळोवेळी झालं नाही तर ती डायरेक्शन तशीच कंटिन्यू राहणार आहे, ती डायरेक्शन आपल्याला बदलता येणार नाही. आणि त्यामुळं हे मूल्यमापन होणं गरजेचं आहे. हे मूल्यमापन कशा स्वरूपात असू शकतं, हे मूल्यमापन काही असाइनमेंटच्या स्वरूपात असू शकतं, याचबरोबर काही टेस्ट सिरीज असू शकतात, पीवायक्यू असू शकतात. या सगळ्यांच्या माध्यमातून आपण स्वतःला पाहू शकतो की मी जो अभ्यास करतो आहे त्या अभ्यासातून मला आउटपुट मिळतं आहे का, मी जो अभ्यास करत आहे तो योग्य दिशेने चालू आहे का, यासाठीचा आरसा दाखवणारा आपला मित्र म्हणजे हे मूल्यमापन. या मूल्यमापनाच्या माध्यमातून आपल्याला आपण कोणत्या स्थानी आहोत हे तर कळेलच, जर आपली दिशा चुकत असेल तर त्याच क्षणी त्याच वेळी आपल्याला योग्य दिशेला जाण्यासाठी
हे मूल्यमापन आपल्याला मदत करेल. यानंतर या स्ट्रॅटेजी ठरवत असतानाचा महत्वाचा घटक, ज्या घटकाशिवाय आपली तयारी पूर्ण होऊ शकत नाही, तो घटक म्हणजे योग्य मार्गदर्शन. आता हे योग्य मार्गदर्शन का गरजेचं आहे, जसं मी मगाशी सांगितलं तशाच पद्धतीने किंवा या चित्रात आपल्याला दिसत असेल त्या पद्धतीने आपल्याला जाण्यासाठीचे मार्ग अनेक आहेत. जाण्यासाठीचे मार्ग अनेक दिसतील. इव्हन आपण आपल्या घराबाहेर जरी पडलो आणि एखाद्या चौकामध्ये उभा राहिलो तरी आपल्याला अनेक मार्ग दिसत असतात. मात्र आपल्या ध्येयाकडे घेऊन जाणारा मार्ग जो आहे तो मार्ग नक्की कोणता आहे हे आपल्याला सांगतो आपला मार्गदर्शक. आणि त्यामुळं योग्य मार्गदर्शक असणं खूप गरजेचं आहे. याबरोबर जर आपण जॉब करून तयारी करतो आहोत तर आपल्याकडे असणारा वेळ कमी आहे. इथं आपल्याला चुकण्यासाठी चान्सच नाहीये, कारण आपण चुकीच्या मार्गाने जर गेलो तर आपण आपलं ध्येय कितीतरी पट लांब ते जाणार आहे. आणि त्यामुळं आपण जो काय बहुमूल्य वेळ आहे, जो आपल्या फॅमिलीसाठी देणं गरजेचं आहे, जो वेळ आपल्या स्वतःसाठी देणं गरजेचं आहे, असा सगळा वेळ आपण इतर ठिकाणी न घालवता, मनोरंजनासाठी न घालवता आपण अभ्यासासाठी देतो आहोत. कारण आपल्याला काहीतरी मिळवायचं आहे, काहीतरी आपलं गोल आहे, कोणती तरी आपली ड्रीम पोस्ट आहे ती आपल्याला मिळवायची आहे. आणि त्यासाठी जर आपला रस्ता चुकीचा आपण निवडला आणि तो रस्ता चुकीचा आहे हे सांगणारच कोण नसेल तर मात्र या सगळ्या गोष्टींची किंमत झिरो होऊन जाते. आणि त्यामुळं आपल्याला आपला योग्य रस्ता कोणता आहे, त्या रस्त्यावरचे खाचखळगे काय आहेत, त्यातली आव्हानं काय आहेत, वेळोवेळी आपल्याला त्याबद्दल अवेअर करणारा, आपलं जो काही मूल्यमापन होतं आहे त्या मूल्यमापनातून आपल्याला त्या चुका सुधारण्यासाठी प्रवृत्त करणारा, त्या चुका कशा पद्धतीने सुधारायच्या, त्या चुकांमध्ये कशी इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे हे सांगणारा, यासोबत ती इम्प्रूव्हमेंट नक्की होते आहे का, किती वेगाने होते आहे याचं एक इव्हॅल्युएशन करणारा मार्गदर्शक आपल्याला गरजेचा असतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपण जॉब करत तयारी करत आहोत त्यासाठी जर आपल्याला एखाद्या क्लासेसची, एखाद्या मार्गदर्शकाची मदत घ्यायची असेल तर नक्कीच ऑनलाईन प्लॅटफॉर्म आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. आता ऑनलाईन प्लॅटफॉर्म का फायदेशीर ठरू शकतो, तर आपल्या जॉबचा टायमिंग वेगवेगळा असू शकतो. आणि मग जॉबचा टायमिंग वेगवेगळा असल्यानंतर ऑनलाईन क्लासेस आपल्या वेळेमध्ये, अगदी आपण सकाळी उठून अभ्यास करत असू तर सकाळच्या वेळेमध्ये, रात्री जॉबवरून आल्यानंतर त्यावेळेसचा टाइम आपला अभ्यासाचा असेल तर त्यावेळेस, तर या सगळ्या वेळेमध्ये म्हणजे आपल्या पर्सनलाइज स्वरूपामध्ये हे ऑनलाईन क्लासेस अवेलेबल असतात. आणि त्या वेळेमध्ये आपण आपला अभ्यास करू शकतो, आपल्या वेळेनुसार पाहिजे तसा व्हिडिओ पाहू शकतो. एखादा व्हिडिओ जर समजला नाही तो पुन्हा रिपीटेडली जाऊन आपल्याला पाहण्याची तिथं सोय असते. वेळोवेळी त्याच्यामध्ये असाइनमेंट देखील असतात, त्या असाइनमेंटद्वारे आपण आपलं मूल्यमापन करू शकतो, कितपत तो आपल्याला घटक समजलेला आहे तो पाहू शकतो. आपले जे मार्गदर्शक असतात त्यांच्याशी आपण ऑनलाईन फोनद्वारे, इतर जे काय ऑनलाईन माध्यम आहेत त्यांच्याद्वारे आपण संपर्कात राहू शकतो. आणि आपला जो कमीत कमी कालावधी आहे या कालावधीमध्ये आपण अधिक चांगल्या प्रकारे आपलं अभ्यासाचं नियोजन करू शकतो किंवा अधिक प्रभावीपणे आपला अभ्यास करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जर जॉब करत करत तयारी करायची असेल तर नक्कीच आपण एखादा चांगला मार्गदर्शक निवडला पाहिजे. त्याच्या मार्गदर्शनाखाली जर आपली वाटचाल खूप चांगल्या प्रकारे झाली तर नक्कीच कमी वेळेत देखील आपण हे यश खूप लवकर मिळवू शकतो. मला आपल्याला सांगायला आनंद वाटतो की आपल्या या सगळ्या विद्यार्थ्यांची गरज ओळखून आपण हा जो प्लॅटफॉर्म आहे आपला द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर, हा आपल्यासाठी अतिशय उपयुक्त असा प्लॅटफॉर्म आहे, जिथं सगळे ऑनलाईन स्वरूपातले व्हिडिओ लेक्चर आपल्यासाठी अवेलेबल असतील. वेळोवेळी आपल्या गरजेनुसार आपले मार्गदर्शक आपल्याकडे अवेलेबल असतील. युपीएससीच्या दृष्टिकोनातून आपला जो ILP इंटेन्सिव्ह लर्निंग प्रोग्राम हा 2 वर्षाचा कोर्स आहे, ज्याच्यामध्ये फाउंडेशन पासून NCERT स्टेट बोर्डची तयारी आपण करून घेतो. संपूर्ण सिलेबस जो आहे तो कव्हर करून घेतला जातो. याबरोबर 3 लेयर मेंटॉरिंग सपोर्ट असतो, 1 to 1 मेंटॉरिंग असतं, ज्याच्यामध्ये तुम्हाला गरजेनुसार तुमचा मेंटॉर अवेलेबल होतो. जिथं जिथं तुम्हाला अडचण आहे तिथं तिथं तुमची अडचण सोडवण्यासाठी प्रत्येक विषयाचा वेगवेगळा मेंटॉर तुमच्या सोबत प्रत्येक वेळी असतो, जो तुम्हाला चांगली दिशा देतो आणि तुमचा अभ्यास योग्य दिशेने आहे की नाही याचं मूल्यमापन करत असतो. हे मूल्यमापन करण्यासाठी 2000+ प्रश्नांचा उत्तर लेखन सराव असाइनमेंट्सद्वारे आपण करून घेतो, जेणेकरून आपण जे वाचलं आहे, जे अभ्यासलेलं आहे, जे आपल्याला कितपत समजलेलं आहे
हे देखील आपल्याला याच्यातून लक्षात येतं. आणि मुळात 1750 मार्कांची मेन्स आपल्याला लिहायची आहे, तर उत्तरलेखन हा आपल्या अभ्यासक्रमामधला किंवा आपल्या अभ्यासातला एक महत्त्वाचा घटक होऊन जातो. यानंतर टार्गेट ओरिएंटेड मंथली अँड वीकली शेड्यूल असतं. प्रत्येकाचं टार्गेट वेगवेगळं असतं, प्रत्येकाला मिळणारा वेळ वेगवेगळा असतो आणि त्या वेळेत किती टार्गेट अचीव करू शकतो एखादा विद्यार्थी, त्यानुसार त्याला टार्गेट दिलं जातं आणि त्या टार्गेटचा फॉलोअप घेतला जातो. ते पूर्ण होतं आहे का, त्यामध्ये काय अडचणी आहेत का, आणि अशा प्रकारे विद्यार्थ्यांना खूप फायदेशीर असा ऑनलाईन स्वरूपाचा प्लॅटफॉर्म आणि सतत उपलब्ध असणारे मेंटॉर, त्याच्यामुळं कमी कालावधीमध्ये आपण खूप चांगल्या प्रकारे आपली तयारी जी आहे ती करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण जॉब करत यूपीएससीची तयारी करत असाल तर निश्चितपणे आपल्या या तयारीमध्ये आपण प्रत्येक गोष्टीचं प्लॅनिंग, प्रत्येक गोष्टीसाठी असणारी आवश्यक असणारी स्ट्रॅटेजी आणि आपलं डेली रुटीन यांचा समन्वय साधणं खूप गरजेचं आहे. आणि या समन्वयातून आपल्याला सगळ्यात आवश्यक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे हार्डवर्क. हे हार्डवर्कच आपल्याला आपल्या यशापर्यंत घेऊन जातील. कारण मुळात जॉब करत असताना आपल्याला अनेक गोष्टी फेस कराव्या लागतात. ट्रॅव्हलिंग आहे, तिथलं जॉबचं वातावरण आहे, किंवा मानसिक ताण येऊ शकतो, आपल्याला बौद्धिक स्वरूपाचं काम करावं लागू शकतं आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला आपल्या अभ्यासावरती फोकस करायचा आहे. तर या सगळ्या गोष्टींचा समन्वय साधून हार्डवर्कच आपल्याला निश्चित याच्यामध्ये यश मिळवून देऊ शकतं. इथेच थांबूयात. धन्यवाद. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.